सामान्य रुग्णालयात प्रसूती रुग्णांना असुविधा होत असल्याने भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीने रुग्णालयात धडक देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली। खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उत्तम आरोग्य सुविधा आहेत, परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील प्रसूती विभागात रुग्णांना असुविधा होत असल्याच्या तक्रारी भाजपा युवा मोर्चाकडे आल्या। या तक्रारीची दखल घेत भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा खामगाव शहर व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी यांनी थेट सामान्य रुग्णालय गाठले व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांना निवेदन देऊन चर्चा केली। भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य यांनी डॉक्टर निलेश टापरे यांना प्रसूती विभागात रुग्णांना होत असलेल्या त्रासाबाबत माहिती दिली। या विभागातील काही वैद्यकीय अधिकारी रुग्णांना थेट न तपासता फोनवरूनच परिचारिकांना उपचाराबाबत सांगतात, तसेच अनेकांना येथे सुविधा उपलब्ध असताना अकोला रेफर करतात। यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो, असे काही प्रकार घडत असल्याबाबत सांगितले। याची डॉक्टर निलेश टापरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। तसेच प्रसूती रुग्ण अकोला रेफरचे ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत। तसेच प्रसूती रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परंतु सर्वांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। या सकारात्मक चर्चेला राम मिश्रा, पवन गरड, शुभम देशमुख, गणेश सोनोने, योगेश आळशी, प्रसाद एदलाबादकर, मयूर घाडगे, रोहन जयस्वाल, यश आमले यांच्यासह भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर प्रसूती विभागातील असे प्रकार परत घडल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करून रुग्णांना न्याय मिळवून देऊ असा इशाराही भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राम मिश्रा यांनी दिला। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।